नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपली करिश्मा या माझ्या नवीन चॅनलमध्ये। मी या चॅनलमध्ये केकच्या रेसिपीज तर अपलोड करणारच आहे, पण त्यासोबत इतर रेसिपीज आणि माझे व्लॉग अपलोड करणार आहे। प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करतो आणि आज आपण आपल्या या नवीन चॅनलचा श्री गणेशा करणार आहोत। तर आज मी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आवडते मोदक बनवणार आहे, पण हे मोदक चॉकलेटचे असणार आहेत। माझे करिश्मा केक मंत्र या नावाने चॅनल आहे, त्यावर मी केक आणि बेकिंग रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत असते। ज्यांना केक आणि बेकिंगशी रिलेटेड गोष्टी शिकण्यात इंटरेस्ट आहे ते माझ्या करिश्मा केक मंत्र या चॅनलला व्हिजिट करू शकतात। तिथे मी बेकिंगशी रिलेटेड बरेच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। तर तुम्ही या माझ्या दोन्ही चॅनलशी कनेक्ट व्हाल आणि माझ्या या जर्नीमध्ये सहभागी व्हाल अशी मी आशा करते। तर चला आता चॉकलेट मोदक बनवूया। गणपती बाप्पा मोरया। आज आपण बाप्पासाठी चॉकलेटचे मोदक बनवणार आहोत। तर मार्केटमध्ये केक मटेरियल शॉप्समध्ये अशा पद्धतीचे मोदक मोल्ड्स अवेलेबल असतात। गणेश चतुर्थी जवळ आली की हे मोल्ड्स मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात। हे मोल्ड वेगवेगळ्या मटेरियलचे असतात, जसे की हे प्लॅस्टिकचे मोल्ड आहेत, हे सिलिकॉनचे मोल्ड आहेत आणि हे पण प्लॅस्टिकचेच मोल्ड आहेत। हे जे प्लॅस्टिकचे मोल्ड आहेत आणि हे सिलिकॉनचे मोल्ड, याच्यामध्ये चॉकलेटचे मोदक बनवणे खूप इझी आहे। यापैकी काही मोल्ड्सचा यूज करून आज मी तुम्हाला चॉकलेटचे मोदक बनवून दाखवणार आहे। केक मटेरियल शॉपमध्ये आपल्याला डार्क चॉकलेट कंपाऊंड, मिल्क चॉकलेट कंपाऊंड, व्हाईट चॉकलेट कंपाऊंड असे चॉकलेटचे कंपाऊंड्स मिळतात। हे मेल्ट करून आपण चॉकलेट्स बनवतो। तर आज हे कंपाऊंड्सच मेल्ट करून आपण चॉकलेटचे मोदक बनवणार आहोत। आपण जेव्हा पण चॉकलेट कंपाऊंड पासून चॉकलेट किंवा चॉकलेटचे मोदक बनवणार असतो तेव्हा आपल्याला ही दक्षता घ्यायची आहे की आपलं हे चॉकलेट कंपाऊंड आहे ते पाण्याच्या संपर्कात अजिबात आलं नाही पाहिजे। जर हे पाण्याच्या संपर्कात आले तर आपले चॉकलेट्स बरोबर बनणार नाहीत। आणि ही चॉकलेट कंपाऊंड्स जे आहेत ती आपल्याला नेहमी रूम टेम्परेचरवरच स्टोअर करायची आहेत, फ्रीजमध्ये स्टोअर नाही करायची। ही चॉकलेट कंपाऊंड्स आपल्याला मेल्ट करून घ्यायची असतील तर मायक्रोवेव्हमध्ये नाहीतर डबल बॉयलर मेथडनी आपण मेल्ट करून घेऊ शकता। चॉकलेटला डबल बॉयलर मेथडनी कसं मेल्ट करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनल करिश्मा केक मंत्रावर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आता हे चॉकलेट कंपाऊंड्स मी मेल्ट करून घेते आणि मोदक मोल्ड्सचा वापर करून आपण मग मोदक बनवूया। आता मी ही चॉकलेट कंपाऊंड्स मेल्ट करून घेतलेली आहेत। या प्रत्येक चॉकलेट कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट हा वेगळा वेगळा आहे। डार्क चॉकलेट कंपाऊंड या दोन कंपाऊंड्सच्या तुलनेत लवकर मेल्ट होतं आणि व्हाईट कंपाऊंडला मेल्ट व्हायला सर्वात जास्त वेळ लागतो। आता ही मेल्टेड चॉकलेट कंपाऊंड मी पायपिंग बॅगमध्ये भरणार आहे आणि तिच्या मदतीने सिलिकॉन मोल्ड, प्लॅस्टिक मोल्डमध्ये भरून आपण मोदक बनवणार आहोत। ग्लासमध्ये मी पायपिंग बॅग अशा पद्धतीने ॲडजस्ट केली आणि त्याच्यामध्ये मेल्टेड चॉकलेट कंपाऊंड जे आहे, मिल्क कंपाऊंड, ते भरलेलं आहे। पायपिंग बॅगचं टोक आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि आता मी पायपिंग बॅगच्या मदतीने या सिलिकॉन मोल्डचा यूज करून मोदक बनवणार आहे। अशा पद्धतीने चॉकलेट आपल्याला फिल करायचं आहे। थोडीशी जागा ठेवायची आहे कारण आपण टॅप करणार आहोत तेव्हा चॉकलेट पसरेल। थोडी गॅप ठेवली जागा तर ते बाहेर पडणार नाही। सर्व कॅव्हिटीज अशा पद्धतीने भरून घ्यायच्या आहेत। आता सर्व मोदक कॅव्हिटीज ह्या भरून झालेल्या आहेत आणि टॅप करायचं आहे आपल्याला। याने काय होईल, चॉकलेट सर्व बाजूंना पसरेल। हे पहा, आता चॉकलेट जे आहे ते मोदक मोल्डमध्ये पसरलेले आहे। याला टॅप करून घ्यायचे आहे म्हणजे यातले एअर बबल्स जे आहेत ते पण निघून जातील। मी ही पायपिंग बॅगची मेथड तुम्हाला सांगते कारण की या मेथडने खूप इझिली चॉकलेट्स किंवा चॉकलेट मोदक बनतात। पायपिंग बॅग वापरल्यामुळे मोल्डच्या आजूबाजूला पण इथे खराब होत नाही, क्लीन राहतं, म्हणजे आपल्याला साफसफाई करण्यासाठी सुद्धा इझी जातं। जर अशा पद्धतीने आपल्याला एअर बबल दिसत असतील तर टूथपिकच्या मदतीने आपल्याला ते फोडून घ्यायचे आहेत। आता मेल्टेड मिल्क कंपाऊंड जे आहे ते व्यवस्थितपणे मोदकाच्या मोल्डमध्ये भरून झालेले आहे। तर आता मी हा मोल्ड फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले हे मोदक जे आहेत ते सेट होतील आणि प्रॉपरली तयार होतील। आता मी मेल्टेड व्हाईट कंपाऊंड पायपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे आणि पायपिंग बॅगचं तोंड मी थोडं कट करून घेतलंय कात्रीच्या मदतीने। आता या प्लॅस्टिक मोल्डचा यूज करून आपण मोदक बनवणार आहोत व्हाईट कंपाऊंड पासून।
जसं आपण मिल्क कंपाऊंड मोल्डमध्ये भरलं होतं त्या पद्धतीनेच आपल्याला व्हाईट मेल्टेड कंपाऊंड जे आहे ते पण मोल्डमध्ये भरायचं आहे. व्हाईट कंपाऊंड पासून आपण इसेन्स त्यामध्ये मिक्स करून वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक सुद्धा बनवू शकता आणि वेगवेगळे कलर्स सुद्धा यूज करू शकता. फक्त आपल्याला हे मोदक बनवताना त्यामध्ये ऑइल सोल्युबल इसेन्स आणि कॅन्डी कलर्स येतात स्पेशल, ते यूज करायचे आहेत. लिक्विड बेस्ड कलर जे आहेत ते आपल्याला इथे यूज नाही करायचे. आणि अगदीच आपल्याकडे कॅन्डी कलर अवेलेबल नसेल तर आपण जेल कलरचा यूज करू शकता. आता मी मेल्टेड व्हाईट कंपाऊंड भरलेला आहे. आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे हे. आपण इथे पाइपिंग बॅग यूज केली मेल्टेड चॉकलेट भरण्यासाठी, म्हणून आपण पाहू शकता आपला मोल्ड जो आहे तो एकदम क्लीन राहिलेला आहे. आता हे जे मोदक आहेत ते पण मी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवते. आता मेल्टेड डार्क कंपाऊंड पासून आपण मोदक बनवून घेणार आहोत ह्या साच्यामध्ये. ज्याप्रमाणे आपण मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड पासून बनवले मोदक त्या पद्धतीनेच ह्याच्यामध्ये पण करून घ्यायचे आहेत. आता आपलं मेल्टेड डार्क कंपाऊंड भरून झालेलं आहे. आता हे टॅप करून घ्यायचं आहे. आता हे मोदक सुद्धा मी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवते. गेल्या गणेश चतुर्थीसाठी सुद्धा मी चॉकलेट्सचे मोदक बनवले होते. ते वेगवेगळ्या फ्लेवरचे होते आणि त्याचा व्हिडिओ मी माझे चॅनल करिश्मा केक मंत्रा ह्याच्यावर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन आपण चेक करू शकता. आता आपले मिल्क चॉकलेटचे मोदक फ्रीजमध्ये सेट झालेले आहेत, तर त्याला आपण डिमोल्ड करूया. सिम्पली खालून असं प्रेस करायचं आहे. इथून आपण पाहू शकता मोदक कसा इझिली आलेला आहे निघून बाहेर. अशा पद्धतीनेच आपल्याला सारे मोदक आहेत ते डिमोल्ड करायचे आहेत. डिमोल्डिंग नंतर आपण पाहू शकता की आपले चॉकलेटचे मोदक आहेत ते किती मस्त झालेले आहेत. एकदम ग्लॉसी दिसत आहेत. फिनिशिंग पण पहा. आता आपले व्हाईट चॉकलेटचे मोदक पण सेट झालेले आहेत फ्रीजमध्ये. त्याची पण डिमोल्डिंग करायची आहे. सिम्पली आपल्याला हा मोल्ड जो आहे तो उलटा करायचा आहे. पहा कसे मोदक पडलेले आहेत. जे मोदक असे मोल्डमध्येच आहेत त्यांना सिम्पली वरून प्रेस करायचं आहे. तुम्ही पाहू शकता की ते खाली पडतील. बघा, ह्या मोदकाला मोल्डवर खूपच प्रेम आलंय म्हणून तो पडतच नाहीये खाली. पडला आता. हे पहा आपले डार्क चॉकलेटचे मोदक सुद्धा सेट झालेले आहेत. यांना आपण डिमोल्ड करूया. सिम्पली टॅप करायचं आहे. मोदक खाली पडतात. हे पहा आपले चॉकलेट मोदक आता तयार झालेले आहेत. ते किती ग्लॉसी दिसत आहेत तुम्ही पाहू शकता. शाईन आलेली आहे त्यांच्यावरती. एक फिनिशिंग पण आणि प्रॉपर आहे. हे तयार झालेले मोदक जर तुम्हाला लगेच खायचे नसतील तर तुम्ही ते प्लॅस्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीही गरज नाही. नॉर्मल रूम टेम्परेचरला ते चांगले राहू शकतात. फक्त जिथे हीट असेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवायचं नाहीये त्यांना, कारण यांना जर गरमी लागली तर चॉकलेट हे गरमीमुळे वितळतं, तर ते वितळू शकतात. अशा पद्धतीने तयार केलेले मोदक आपण गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा सेल करू शकता. जर तुम्हाला हे मोदक सेल करायचे असतील किंवा गिफ्ट द्यायचे असतील तर ते पॅक करण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅकिंग मटेरियल मिळतं. स्पेशल मोदक बॉक्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. त्या पॅकिंग मटेरियलमध्ये पॅक करून आपण हे मोदक गिफ्ट देऊ शकता किंवा सेल करू शकता. जर तुम्हाला चॉकलेट मोदक बनवताना काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता. आता आपण आपले हे मोदक गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेले आहेत. पहा गणपती बाप्पा किती खुश दिसतात मोदक बघून. त्यांचे फेवरेट आहेत ना एकदम ते. तर सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. मग तुम्ही पण या गणेश चतुर्थीला अशा प्रकारचे चॉकलेट मोदक बनवून गणपती बाप्पाला खुश करणार ना. तर फ्रेंड्स, कसा वाटला आपल्याला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
मस्त रहा, मजेत रहा.